तुम्ही जर फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेत असाल किंवा घेणार असाल तर तुम्हाला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही फिजिओथेरपी ट्रीटमेंट बरे होण्यासाठी घेत आहात का बरं वाटण्यासाठी घेत आहात। या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे, अपोजिट एंड आहेत। कारण सर्वात महत्त्वाचे बरं वाटणं आणि बरे होणे म्हणजेच काय। सिम्प्टमॅटिक जर तुम्ही ट्रीटमेंट करत असाल म्हणजेच दुखणे, पेन यावरती जर तुम्ही उपचार घेत असाल तर फक्त आणि फक्त तुम्हाला बरं वाटेल, बरे होणार नाहीत। कारण सिम्प्टम हा तुमचा कमी होईल किंवा त्याची सिव्हिरिटी ही कमी होईल, परंतु बरे वाटण्यासाठी कॉज म्हणजेच आजाराच्या मूळ कारणवरती उपचार करणे सर्वात महत्त्वाचे आहे। आणि त्यामुळेच जेव्हा फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही खूप सारे रुग्ण घेतात किंवा त्यांना सांगितली जाते तेव्हा फक्त 3-4 दिवस 5 दिवस फिजिओथेरपी ही सांगितली जाते। किंबहुना खूप सारे पेशंट स्वतःहून म्हणतात की आम्हाला फिजिओथेरपी म्हणजे मशीन ट्रीटमेंट हवी आहे। आणि फिजिओथेरपीत खूप सारे वेगवेगळे मशीन्स आहेत, IFT आहे, टेन्स आहे, अल्ट्रासाउंड आहे, डायथर्मी आहे, ट्रॅक्शन आहे आणि ही लिस्ट अशीच पुढे वाढत राहणार। रिझन इज व्हेरी सिम्पल, बिकॉज ह्या सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत या फक्त आणि फक्त तुमच्या दुखण्याच्या वेदनाची तीव्रता कमी करतील, आजार बरा करणार नाहीत। आणि म्हणूनच बरं वाटलं म्हणजे आपण बरे होऊ शकत नाहीत। मग फिजिओथेरपी म्हणजे काय, तर जोपर्यंत तुम्ही फिजिओथेरपी ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी फिजिओथेरपी असेसमेंट, फिजिओथेरपी डायग्नोसिस केल्यानंतर तुमचा जो कॉज आहे त्याचं जेव्हा मूळ कारण तुमच्या लक्षात येईल, मग तो तुमचा मसल विकनेस असू शकतो, इम्बॅलन्स असू शकतो, मसल फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच टाईटनेस किंवा लवचिकता ही कमी झालेली स्नायूंची, तुमचं पोश्चर अल्टर्ड असू शकतं किंवा तुमच्या स्नायू आणि जॉईंट्स किंवा तुमचा जो काही आजार आहे त्यांच्या फंक्शनल ॲक्टिव्हिटी लिमिटेशन्स ह्या कोणत्या लेवलवर आहेत, सिव्हिअर आहेत का तुम्ही अल्टर्ड केल्या आहेत म्हणजेच तुम्ही चेंज केल्या आहेत, जसं की तुम्ही 1 तास सुद्धा बसू शकत नाही आहेत किंवा घरातलं काम करता येत नाही आहे किंवा तुमच्या रोजच्या ॲक्टिव्हिटी ह्या तुम्ही चेंज केल्या आहेत बिकॉज ऑफ पेन, त्रास असल्यामुळे त्या अल्टर्ड जेव्हा होतात म्हणजेच तुमचे फंक्शनल ॲक्टिव्हिटीज लिमिटेशन्स येतात किंवा फंक्शनल ॲक्टिव्हिटीज ह्या नॉर्मलपेक्षा तुम्ही वेगळ्या वेने करायला सुरू करता आहेत, तेव्हा याचं कारण पेन आहे, बट ॲक्च्युली कारण म्हणण्यापेक्षा हे सिम्प्टम आहे। आणि सिम्प्टम जो आहे तो वेदनेच्याच रूपात तुम्हाला शरीर देणार। परंतु 4 दिवस 5 दिवस फिजिओथेरपीमध्ये फक्त मशीन केले, 2-4 व्यायाम केले, हात पाय खालीवर केले म्हणजे फिजिओथेरपी एक्सरसाइज नव्हे। फिजिओथेरपी एक्सरसाइज करताना तो एक स्ट्रक्चर्ड स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज प्रोटोकॉल असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेव्हाच तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकतात। नाही तर फक्त सिम्प्टम जर ट्रीट केले तर तुम्हाला बरं वाटेल, रिलीफ वाटेल, रिकव्हरी नाही। आणि हाच सगळ्यात मोठा फरक आहे रिलीफ आणि रिकव्हरीमध्ये। आणि अर्थातच ह्या पद्धतीने जर ट्रीटमेंट केलं तर पुढे होतं काय की आम्ही फिजिओथेरपी तर केलं, आम्हाला फायदा नाही झाला, फिजिओथेरपी केलं पण पुन्हा प्रॉब्लेम रिअकर झाला, फिजिओथेरपी ट्रीटमेंट तर आम्ही केली पण पुढे जाऊन पुन्हा त्रास झाल्यामुळे मग काय, एक्सरे तर ऑलरेडी झालेला आहे, MRI मे बी पुन्हा करावा लागणार किंवा बऱ्याच जणांना सांगितला जातो आणि मग इच्छा नसताना सुद्धा सर्जरीच्या रस्त्यावरती जायला लोक तयार होतात, पेशंट्स तयार होतात। आणि यामागे कारण एकच आहे, पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट न घेतल्यामुळे हा ऑप्शन दिसला किंवा दाखवला जातो। म्हणजेच काय, फक्त जर आपण सिम्प्टम नीट केले, कॉज तर ॲज इट इज आहे, तेव्हा एक्स प्रॉब्लेम हा हळूहळू डबल एक्स होणारच। आणि जेव्हा रिअकर होत जातो तेव्हा होतं काय, उपचार करून सुद्धा जर त्याचा फायदा झाला नाही म्हणजे ही उपचार पद्धती बरोबर नाही असं आपण समजतो। आणि त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा मेडिसिन, इंजेक्शन, सर्जरी यासारख्या ऑप्शन्सला पेशंट्स हे ॲक्च्युली जातात। आणि म्हणून जर ह्या उपचारांपासून किंवा सर्जरी, मेडिसिन, इंजेक्शन सारख्या त्रासांपासून जर दूर व्हायचं असेल किंवा कधीही या रस्त्याला नसेल जायचं तर त्याला राईट फिजिओथेरपी ट्रीटमेंट उपचार हा एक सोल्युशन आहे। आणि त्यासाठी राईट फिजिओथेरपी एक्सरसाइजेस करणे हा एकमेव सोल्युशन आहे। सो म्हणून हा व्हिडिओ मी यासाठीच बनवला आहे की आपण आधी विचार करा की मला बरं व्हायचं आहे का फक्त मला ॲक्च्युली बरं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे सिम्प्टम ट्रीट करायचं आहे। सो सिम्प्टम ट्रीट करण्यासाठी तर मग मेडिसिन, इंजेक्शन्स किंवा तुम्ही बेड रेस्ट आहे, घरगुती उपचार, मलम, स्प्रे ह्या गोष्टी तर मे बी तुम्ही ऑलरेडी केलेल्याही असतील। आणि फिजिओथेरपी सारख्या
विशेष प्रकारच्या ट्रीटमेंट कोर्समध्ये जेव्हा येतात तिथं सुद्धा तुम्ही फक्त जर मशीन ट्रीटमेंट करून 4 दिवस 5 दिवस जर समजत असाल मी फिजिओथेरपी केले तर ॲक्च्युली ही फिजिओथेरपी ट्रीटमेंट नव्हे. राईट फिजिओथेरपी ट्रीटमेंट कोर्स फॉर्ममध्ये असते आणि त्यासाठी आपल्याला मसल स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स आणि बॅलन्स यांसारख्या वेगवेगळ्या फिजिकल पॅरामीटर्स आहेत. यांना बिलो नॉर्मलपासून नॉर्मलपर्यंत आणणे, नॉर्मलपासून स्ट्रॉंग बनवणे आणि नंतर पुढे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये हे तुम्हाला मेंटेन करणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही म्हणू शकतात की मी फिजिओथेरपी ट्रीटमेंट केले आहे आणि मी पूर्णपणे बरा पण झालो आहे. आणि तेव्हाच आपण ॲक्च्युली बरं वाटण्यापेक्षा पूर्ण बरे होण्याकडे लक्ष जर प्रॉपरली दिला तर डेफिनेटली फिजिओथेरपी ही अशी एक उपचार पद्धत आहे की ज्या उपचार पद्धतीमुळे आपण मेडिसिन, इंजेक्शन, सर्जरीपासून नेहमी दूर राहू शकतात. धन्यवाद.